तर मित्रांनो, रेशन धान्य वितरणाच्या नियमामध्ये जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा बदल केले जाणार आहे. आणि जानेवारी 2026 पासून काय बदल होणार आहेत, हेच आजच्या व्हिडिओ माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, डिजिट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन आल्या असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन योजना सर्वात प्रथम आपापल्या पर्यंत पोहोचतात. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना राशन दर धान्य वाटप केले जात आहे आणि यांच्यात मासिक वाटपाच्या पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना याचबरोबर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना ह्या दोन्ही धान्य वितरणाच्या प्रमाणात जानेवारी 2026 पासून थोडा बदल करण्यात आलेला आहे. ते कसं म्हणजे की मित्रांनो, सध्या डिसेंबर 2025चं वितरण सुरू खतम झालेलं आहे आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. मात्र जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिपत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हाचं वाटप केलं जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 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 एकदा तरी आपण जर पाहिलं तर या योजनेमधून अंतर्गत पूर्वी अंत्योदय कार्डधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असं वितरण करण्याची सुरुवात केलेली होती. मात्र तांदळाचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. कारण की गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबाच्या अडचणीत सामना करावा लागतो आणि याचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मागणीच्या पाठपुराव्यावर एकदा पुन्हा एका वितरणाचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. डिसेंबर 2025च्या या महिन्यासाठी सध्या सुरू असलेल्या वितरण सुरू राहणार आहे. तर जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू अशा प्रमाणे वितरण केलं जाणार आहे. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, की 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ असं जाणार आहेत. मित्रांनो, जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये हा बदल करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरी देण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात तक्रारी आता कमी होण्यास मदत होणार आहे. थोडी सोपी झालेली आहेत आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ येतात आणि नवीन व्हिडिओ आले म्हणजे नवीन योजना आल्यात आम्ही यूट्यूबवर टाकतो. तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.